इम्तियाज जलील यांचा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांचं एक अंतर्गत संगनमत पहिल्यापासून आहे. त्यांनी बोलायचं, त्यांना बोलायला लावायचं आणि मग भारतीय जनता पक्षाला आंदोलन करून लोकांच्या भावना विदर्भित करायच्या. अनेक वर्ष झालेल्या आहेत. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये स्वतः माननीय उद्धव ठाकरे यांच्यासह भगूरला सावरकर स्मारक त्यांच्या घरी जाऊन आलो. पण देशाचे प्रधानमंत्री नाशिकला आले, काळाराम मंदिरात गेले आम्ही जाहीर केल्यावर, पण समोर सावरकरांचं घर दिसत आहे तरी सावरकरांच्या निवासस्थानी किंवा स्मारकस्थळी या देशाच्या पंतप्रधानांना जावं असं वाटलं नाही. म्हणून सावरकरांवर अशा प्रकारची चिखलफेक करण्याची हिंमत या महाराष्ट्रामध्ये होते आहे. या संपूर्ण महाराष्ट्रातच गुंडगिरीचं राज्य सुरू आहे आणि गृहमंत्री हे गुंडांचे बॉस आहेत अशा प्रकारचे विधान त्यांचे लोक करतात. गृहमंत्री फडणवीस, देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे. महाराष्ट्राला एक संस्कार आणि संस्कृती आहे. महाराष्ट्र म्हणजे इतर राज्यांप्रमाणे हम करे सो कायदा नाही, हे कायद्याचं राज्य आहे. आणि फडणवीस यांच्यासारखा गृहमंत्री असताना गुंड प्रवृत्तीचे लोक म्हणतात ते आमचे बॉस आहेत. हे चित्र या राज्याला शोभणारं नाही. सरकार जरी घटनाबाह्य असलं तरीही जे सत्तेवर बसले आहेत त्यांनी अशा प्रकारची भाषा सहन करावी, हे काय बरोबर नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.